आज सकाळी एका गोष्टीवरून बाबा आणि पल्लवीची चॅलेंज लागली होती. नेहमी पल्लवीसोबत चॅलेंज जिंकणारे बाबा आज हारले होते. ठरल्यानुसार बाबांनी पल्लवीला घरात गणपती या मराठी सिनेमाच्या 2 तिकीट बुक करून दिल्या. साईटवरून आल्यावर लगेच आम्ही मूव्ही पाहण्यासाठी निघालो. घरातून निघताना काही खाल्ले नव्हते, म्हणून आमच्या नेहमीच्या ठिकाणी थांबून दाबेलीवर मस्त ताव मारला. कशी थोड्याच वेळात आम्ही आमच्या लोकेशनपर्यंत पोहोचलो. बेसमेंटला आम्ही आमची गाडी पार्क केली. तिथे आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. बेसमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचे साईन बोर्ड नसल्याने आम्हाला लिफ्ट शोधण्यासाठी थोडा उशीर झाला. बाहेर पल्लवीचे 2-3 फोटो क्लिक केल्यानंतर आम्ही काउंटरवर जाऊन आमच्या तिकीट्स कलेक्ट केल्या. सिनेमा सुरू होण्यासाठी थोडा वेळ बाकी होता, म्हणून आम्ही बाहेर बसून थोडे फोटोज क्लिक केले. स्टाफकडून समजले की 43 बुकिंग असताना देखील तेथे फक्त आम्ही दोघेच होतो. परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सिनेमा पाहायचे आहे असे सांगून आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो आणि काही क्षणातच सिनेमा सुरू झाला. तिकीट तर बाबांनी बुक करून दिली होती, पण आता याचं काय? तू मला इथे आणलेस, आता तूच याचे बिल भर असे सांगून मी तेथून निघालो. चॅलेंज हरलो असतो तर बरं झालं असतं असे पल्लवीला वाटू लागले, कारण तिकिटांपेक्षा याचेच जास्त बिल झाले होते. पोट भरल्यावर पल्लवीमध्ये खूप एनर्जी आली होती. चला म्हणा माझ्या बरोबर, गणपती बाप्पा. मराठी सिनेमा हा नेहमीच आपल्या कथा आणि अभिनयासाठी ओळखला जातो. रथ गणपती हा सिनेमा प्रत्येक मराठी चित्रपटप्रेमीने पाहायलाच हवा असा आहे. चला तर मग आपण लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.